पार्श्वभूमी आणि त्या मागचा इतिहास. आता आपण लेणीवरती आलोय. आपल्याला प्रश्न पडला असं बाबा या लेणी का आणि कधी कशासाठी कोणासाठी कोणी कोरल्या वगैरे याच्याबद्दल प्रश्न पडले असेल तर त्याच्याविषयी मार्गदर्शन करायला मधुकर सरांना बोलवतो. मधुकर सर. सर्वांना जय भीम. आज शिवनेरी येथे आपली कार्यशाळा म्हणजे महत्त्वाचं श्रमदान त्याला जोडून कार्यशाळा. या कार्यशाळेसाठी आपण सगळे जमलेले आहात. सर्वांचं स्वागत आणि आभार. बघा, आपण आता आलेलो आहोत. ही लेणी पाहतोय. हे दगडामध्ये कोरीवकाम आहे. हे कशासाठी, का, याचा काय उद्देश असावा, काय गोष्टी म्हणजे याच्या पाठीमागं असं बरंचसं काहीतरी दडलेलं आहे आणि जे की आपल्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही. तर त्याची जे पार्श्वभूमी मी थोडक्यात तुम्हाला याची हे करतो की जवळपास 20 पूर्व 3ऱ्या शतकापासून जर आपण विचार केला तर खरी सुरुवात लेण्यांची त्यावेळेसपासून एक बघायला मिळते. की त्या काळी कसं की लोकसंख्या कमी होती, डोंगरदऱ्या जंगल भाग हा जास्त होता. आता मनुष्यवस्ती जास्त वाढल्यामुळं तो भाग थोडासा कमी झाला. तर त्यावेळेस कसं असायचं की बुद्धिझमचा त्यावेळेस ज्यावेळेस उदय झाला, जवळपास सम्राट अशोकानं बुद्धिझमचं, जसं बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांनी एक धम्मदेशना देत किंवा बुद्धिझमचा प्रसार करत करत बऱ्याच ठिकाणी प्रसार केला, पण त्याचं खरं स्वरूप तिथून पुढचं जर म्हटलं तर सम्राट अशोकांच्या काळापासून पुढं की जे की त्यांनी बुद्धिझम फॉलो केला आणि त्याच्यानंतर त्यांनी बुद्धिझम कसा वाढत राहील अशा पद्धतीने त्यांचं जे काही नियोजन किंवा जी दूरदृष्टी होती त्याबद्दल त्यांचं जे नियोजनाचा काही भाग होता त्या नियोजनाचा भाग म्हणून ह्या लेणींची सुरुवात आहे. तर पहा, सम्राट अशोकानं सगळ्यात पहिलं की जी लेणी बांधली ती कुठं बिहारमध्ये जहानाबाद, जे 12 टेकडी किंवा 12 डोंगर आपण म्हणतो त्या ठिकाणची एक नागार्जुन टेकडीमध्ये 2 लेण्या तिथं बांधल्या गेलेल्या म्हणजे बदले गेलेले आणि त्या 2 लेण्या ह्या भिक्खू संघाला दान दिलेल्या की भिक्खू संघाने आपलं वास्तव्य इथं करावं. बरं, त्या दगडी लेण्याच का किंवा असंच का, तर तुम्ही म्हणणार ना की त्यांना एखादं घर बांधून द्यायला पाहिजे किंवा त्याची एक अशी सोय करायला पाहिजे. तर आपण पाहतो सरासरी मॅक्झिमम लेण्या हे जास्तीत जास्त असतात गावापासून जवळच पण थोड्याशा अंतरावर, गावामध्ये नाही आणि गावापेक्षा लांब पण नाही जास्त, जे की भिक्खू वर्गाला गावाशी संपर्क साधता यावा. तर अशा तर त्या काळी काय व्हायचे की ज्यावेळेस हे भिक्खू वर्ग एक धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना असे गावोगावी फिरायचे. तर गावोगावी फिरल्यामुळे काय व्हायचं की पावसाळा आणि उन्हाळा आणि हिवाळा हे जे 2 ऋतू आहेत मुख्य ऋतू, तर ह्या ऋतूमध्ये त्यांना एवढा ह्या गोष्टीचा त्रास होत नव्हता. पण ज्यावेळेस पावसाळा लागेल तर पावसाळ्यात काय व्हायचं की त्यावेळेस मोठे मोठे महापूर यायचे, पाऊस जास्त पडायचा, जंगल दऱ्या खोरे, मग यातून त्यांनी पलीकडे जायचं कसं किंवा बुद्धिझमचा प्रचार आणि प्रसार कसा करायचा. तर हा मोठा त्यांच्या पुढे हे मोठं एक संकट म्हणजे एक कसरत आपण म्हणतो तसा भाग होता. मग त्या काळात काय ठरलं की आपल्याला कुठेतरी एका ठिकाणी राहून एक धम्म उपदेश देणं गरजेचं आहे. तर त्यालाच आजच्या काळात आपण वर्षावास म्हणतो, जो की पावसाळ्यामध्ये आपण हे करतो, नियोजित करतो. तर वर्षावासाच्या काळामध्ये काय व्हायचं की भिक्खू वर्गाला मग ते एका ठिकाणी राहण्यासाठी एक ठिकाण ठरवलं जायचं की आता पावसाळा लागलेला आहे ना, आता वर्षावासाच आपण आता वर्षावासाचे कार्यक्रम एका ठिकाणी राहून घ्यायला पाहिजे. पण आता भिक्खू वर्ग तर गावात राहत नाही आणि बाहेरच्या ठिकाणी राहायचं म्हणलं तर काय त्यांना एखादी छोटीशी झोपडी बांधून देणं. मग ती झोपडी जर बांधली तर काय व्हायचं की ती झोपडी जास्त दिवस टिकत नाही. बरं, विषय असा पण असायचा कधी की आता या जुन्नर या ठिकाणी की इथं समजा भिक्खू वर्ग राहायला आला, वर्षावास त्यांचा इथं झाला, नंतर ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करत उन्हाळा हिवाळा पुढच्या गावामध्ये गेले, पुन्हा त्याच्या पुढच्या गावामध्ये जाईपर्यंत पुन्हा पावसाळा लागतोय, तर पुढं सोय काय पुढची. तर तसंच पाठीमागनं पुन्हा दुसरा भिक्खू वर्गाचा एखादा ग्रुप यायचा, त्यांनी कुठं राहायचं. म्हणजे थोडक्यात काय की हे लेण्या कितीतरी भिक्खू वर्गाला त्यावेळेस वापरले गेले. काही वर्ष इथं भिक्खू वर्ग राहायला गेले. आता काही ठिकाणी आपण बघतो आता कपिचित म्हणजेच लेण्याद्री, त्या ठिकाणी जे लेणीचा समूह आहे त्यामध्ये सगळं हॉस्पिटलचं नियोजित तिथं आहे. तसंच कुठं आहे अजून याला आपण ठाणाळे लेणी, ठाणाळेला पण तिथं हॉस्पिटलचं जे स्ट्रक्चर असतं तसं की थोडक्यात आपण काय म्हणतो तिथं औषधोपचार पण तिथे केले जायचे आणि गावातील लोक पण त्या ठिकाणी यायचे. म्हणजे लेण्याची पार्श्वभूमी एक समजून घ्या तुम्ही कशी. मग काय व्हायचं की हा भिक्खू वर्ग आहे तर हा वास्तव्याला पावसाळ्यामध्ये इथं राहायचं, पण वर्षानुवर्ष राहायचं असेल तर हे जे लाकडाचं गवताचं जे छप्पर वगैरे त्यांना बांधून दिलं जायचं तर ते नष्ट व्हायचं आणि दुसऱ्या भिक्खू वर्गाला, मागच्या भिक्खू वर्गाला येण्यासाठी पुन्हा नियोजित असं निशाण लागत होतं त्यांना की आता याच्या अगोदरचा भिक्खू वर्ग कुठं राहिले असते. मग त्यांच्यासाठी काय नियोजित केलं की
त्या कुठेतरी असे जे सम्राट अशोकानं पहिली लेणी बांधकाम खोदून दिली भिक्खू वर्गाला, तशी ती परंपरा चालत 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 ती आतापर्यंत जवळपास 7व्या-8व्या शतकापर्यंत आली. 7व्या शतकापर्यंत लेणीची भरभराटी होती. 7व्या शतकापासून त्याला हळूहळू हळूहळू अधोगती प्राप्त झाली जवळपास 9व्या ते 10व्या शतकापर्यंत. पण लेण्यापूर्वी चालू होतं. पण जसं 5वं शतक लागलं, 5व्या शतकापासून हिंदू लेण्यांचा पण त्यामध्ये थोडासा शिरकाव व्हायला लागला, की जसं जसं बुद्धिझमचा ऱ्हास होत चालला तसं तसं हिंदुझमनं त्यामध्ये एंट्री करायला सुरुवात केली आणि हा या लेण्यालाच वेगळ्या स्वरूपात अजून बदली करणे किंवा त्याच्यामध्ये अजून थोडी लेण्यामध्ये वाढ करणे हा जो प्रकार आहे तो हा प्रकार तसा पुढे पुढे येत राहील. आता वेरूळ अजिंठा लेणी आपण जर बघितलं, हिंदू लेणी आहे, जैन लेणी आहे आणि बुद्धिस्ट लेणी पण आहे. पण काय झालं की सुरुवातीला मुळात ती बुद्ध लेणीच आहे. पण जसं जसं पुढील राजांनी जसं बुद्धिझम फॉलो केला होता तोपर्यंत बुद्ध लेणी कोरण्यात आल्या वर्षानुवर्षे. पण त्याच्यानंतर जसं बुद्धिझम आलं, जैन धर्म आला, तर त्यांनी पण आपोपल्या लेण्या त्याला जोडून तेच कंटिन्यू चालू केलेलं आहे. कारण जरी बुद्ध लेण्या असल्या तरी त्यांचे साधू वर्ग त्या लेणीमध्ये वास्तव्याला होते. आता इथं जरी हिंदुझमचे साधू कोणी वास्तव्याला असतील, पण ह्या स्ट्रक्चरमध्ये जास्त बदल न करता अजून त्यांनी काय वाढवता येईल किंवा अजून इकडे एखादी खोली वाढवता येईल का, त्यांनी हा बदल केला. पण जे काय लेण्याचं जे मूळ स्ट्रक्चर आहे बुद्धिझमचं, आता सरांनी तिथे एक विषय मांडला होता. कुणीतरी विचारलं पण होतं की एक प्रश्न विचारला होता, आठवत नाही मला, पण तो प्रश्न असा होता की बुद्धिझमच्या लेण्या आपण ओळखायच्या कशा आणि हिंदुझमच्या ओळखायच्या कशा. आता इथं पहा, आता ही बुद्धिझमची लेणी आहे, हे कशावर आपण ओळखू शकतो? एक स्ट्रक्चर. आता थोडक्यात बघा, शहरामध्ये गेलो 1 BHK 2 BHK, हे खेड्यामध्ये बघायला मिळते का? खेड्यामध्ये काय छप्पर, माळवत, पडवी हे स्ट्रक्चर आहे. शहरामध्ये गेलं तर ते मिळतं, गावाकडे गेलं तर हे मिळतं. तसं या लेण्याचं एक ठराविक स्ट्रक्चर ठरलेलं आहे. जवळपास 8 बाय 8ची खोली, त्या खोलीमध्ये अर्धवट कठडा, जे की भिक्खूंना वरती बसण्यासाठी आतमध्ये 2 खोबणी मिळतील आणि प्रत्येक दरवाजाला हा असा जो कोरलेला भाग आहे तो एक मिळेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी स्तूप असेल, अजून बुद्धिझमचे हे आपण त्याला काय म्हणतो त्रिरत्न चिन्ह असेल, हत्ती असेल, हे जी किंवा कमळ असेल, हे बुद्ध प्रतीक त्या ठिकाणी. तर हे बुद्ध प्रतीक कधी होते? जवळपास 3ऱ्या ते 4थ्या शतकापर्यंत. कनिष्काच्या काळामध्ये कनिष्कानं बुद्ध रूप पहिलं तयार केलं आणि तिथून पुढे लेण्यामध्ये बुद्ध मूर्ती कोरायला सुरुवात झाली. लक्षात घ्या, त्याच्या अगोदर बुद्धांना पूजायचे, पण कसे पूजायचे या स्वरूपात. आता इथं ही बुद्ध लेणी आहे, स्तूप आहे. आता हे स्तूप कसा का मॅडमने आपल्याला ते सांगितलं, म्हणजे बुद्धाला पूजण्यासाठी हे केलेलं आहे आणि तीच त्याची एक ध्यानधारणा वगैरे किंवा त्याची पूजा अर्चा ह्या ठिकाणी होत असेल तेव्हा. असा लेण्याचा इतिहास आतापर्यंत आला आणि आतापर्यंत या लेण्यामध्ये आता इतर धर्मीयांना अतिक्रमण करून याच लेण्यांना विद्रुपीकरण केलं, जसं की आपण शेंदूर घासून राहतो ते. अतिक्रमणाला, हिंदुझमला अतिक्रमणासाठी 2 मुद्दे फार महत्वाचे आहेत. विचार करा, बुद्धिझम मध्ये हत्तीला महत्व आहे, गज, आणि दुसरी गोष्ट स्तूप. तर हा स्तूप आहे, काय स्तूप वरचा भाग नाही, पण हा जर भाग नसल तर ह्याला शेंदूर लावला तर शिवलिंग तयार झालं. 1 नंबरचा शॉर्टकट हा तयार झाला. म्हणजेच हे काय झालं, आणि बऱ्याच ठिकाणी स्तूपाला शिवलिंग केलं आणि त्याचं शंकर पोचलं गेलं. उदाहरणार्थ घोराडेश्वर लेणी, बरोबर ना, शेलारवाडी ती, हा बऱ्याच ठिकाणी, किंवा ह्याची साताऱ्याची आपण ते शिरवळ लेणी, तिथं मग तोच प्रकार आहे. दुसरी गोष्ट, बुद्धिझम मध्ये हत्तीला महत्व आहे. कारण महामायेच्या वेळेस हत्तीने असे फुलं टाकले होते, हत्तीला महत्व आहे. म्हणजे महामायेचं शिल्प असेल तिथं 2 हत्ती दिसतात. पण ह्या लोकांनी काय केलं की नंतरच्या काळामध्ये हाती तसा ठेवला आणि त्याला गणपती म्हणून पुजायला सुरुवात केली. बघा, मी काय म्हणलो, 2 गोष्टी अशा फार महत्वाच्या आहेत, म्हणजे विचार करण्यासारख्या गोष्टी, की एक तर स्तूपाला शिवलिंग बनवलं जातं आणि याला हत्तीला गणपती बनवलं जातं. हा स्तूप मुळातला, त्याच्यानंतर हत्तीचे शिल्प महामायेचे तयार झाले. हा जर पहिला असेल तर तो नंतरचा. ह्याला बाप केलं, त्याला मुलगा केला. शंकराचा मुलगा कोणी? शक्य का बरं? पण हे अशा आख्यायिका जोडल्या गेल्यात ना, ते आपल्याला पटत नाही. आपण थोडा अभ्यासवृत्तीने ह्या विषयात करतो. पण ते बाप मुलं त्याला जोडले, राहिली महामाया लक्ष्मी, त्याला लक्ष्मी करून टाकले. म्हणजे बघा, म्हणजे घुसखोरी कशी केली, फार शांत गतीनं आणि संत लोकांनी हा विचार केला आहे, आपल्याला एवढं लक्षात येत नाही. पण ते बरोबर आता इथपर्यंत आपण त्या गोष्टी बघतोय. असा हे लेणीचा जवळपास एक थोडक्यात इतिहास आहे. आणि त्यात लेणी दगडात आतापर्यंत कोरलेला आपण पाहतो. आता लेणी कोरण्याची प्रक्रिया कंटिन्यू करू थोडक्यात, ठीक. लेणी कोरण्याची प्रक्रिया, आता काय व्हायचं की लेणी कोरता
लेणीचा पहिलं पोत बघितले त्याचे दगडाचे पोत, आणि पोत बघितल्यानंतर डोंगराला सरळ असं वरून छाटलं जायचं. छाटल्यानंतर जोपर्यंत आतमध्ये दगड चांगला लागत नाही तोपर्यंत, आणि थोडं असं थोडंसं शिल्प कोरल्यानं करायचं होतं एक ओबड, आणि काही वर्ष त्याला तसंच ठेवलं जायचं. का? तर ऊन वारा पाऊस याचा त्यावर काय परिणाम होतो का? जर नाही परिणाम झाला तर हा दगड चांगला असं समजलं जायचं. आणि नंतर काही वर्षानं तिथं लेणी कोरायला सुरुवात व्हायची. हे उदाहरण बेडशी लेणीत बघायला मिळतं. आपण एंट्री केल्यानंतर डाव्या साईडला एक अर्धवट स्तूप आहे, आणि त्याच्या उजव्या साईडला एक विहार आहे, जे की मोकळं विहार आहे, आणि मध्ये चैत्यगृह आहे, चैत्यस्तूप. हे तिथलं एक जिथं जागतं उदाहरण आपण बघू शकतो की उजव्या साईडला दगडाची पोत खराब निघलेली, आणि डाव्या साईडला खरंच दगड चांगला आहे का त्याचं परीक्षण करून ती लेणी कोरायला सुरुवात केली. त्या लेण्या करताना काय करायचं की हे एका दिवसाचं काम नव्हतं. मग हे काय करायचं, एखादे राजे कोणी असतील त्यावेळेस मोठे मोठे दानदाते किंवा व्यापारी वर्ग, बाहेर देशातला व्यापारी वर्ग इथे यायचा आपल्याला, आणि तिथलं बुद्धिझमचं एक भव्यता बघून त्याला वाटायचं की आपलं पण इथं काहीतरी असलं पाहिजे, आपण इथं येऊन गेलो. म्हणून एक यवनचं एक शिलालेख आहे वरती मागच्या साईडला, तिथं बाहेर देशातल्या एका व्यापाऱ्यानं दान दिल्याचं, ग्रीक व्यापारी त्यानं दान दिलंय, तिथे चैत्यग्रह असेल. ते शिलालेख तिकडे आहे पलीकडे, आपण तिकडे मागच्या पलीकडे बरोबर व्यापाऱ्याचा शिलालेख, जे की व्यापारी वर्ग आहे त्यांच्याकडे पैसे होते, नेमके भरपूर होते, आणि माणूस सहज विचार करतो की आपण एवढं कमवून काय करणार आहे, चल माझ्या नावाने ठेवलं. असंच एक मंदिराला दान द्यायला त्यांच्या नावाचे बोर्ड लागतात, तसं आपल्याला शिलालेख आहे पण त्यांच्या नावाचे. वाचा, जा बघा, सांगा सगळ्याला की तिथे असं गेले, आणि हा जिवंत इतिहास आहे. हे बोर्ड तरी आताचे बनलेले आहेत, हे सांगू शकतो. म्हणजे ह्या लेण्या आतापर्यंत जे कोरले तर तसं कोरल्या, एक एक दोन दोन टीम बनवायच्या, आणि पिढ्यानं पिढ्या जायच्या त्यांच्या ती लेणी कोरायला, पिढ्याना पिढ्या. आणि सगळ्यात अवघड काम पाण्याच्या टाक्या कोरणं. कारण बघा, पाण्याच्या टाक्याचं एवढंसं तोंड असतं. आता हे खराब झालंय म्हणून आपल्याला मोठं दिसते, तोंड एवढंच आहे. एक माणूस असं हाताला जर झालं तर सहज खाली उतरायला असा तेवढंच तोंड, आणि आतमध्ये डबल रूम मावल एवढं मोठं. आता विचार करा, त्यावेळेस लाईट नव्हती, त्यावेळेस काही म्हणजे एवढी सुविधा नव्हती. त्यावेळेस आतमधलं सगळं मटेरियल काळ्या कातळातलं कोरायचं, आणि ते एवढ्या तोंडातनं बाहेर काढायचं. आताच्या मशिनी काय करतात, मोठे मोठे दगड काढतील, जेसीबीला देतील, बाहेर ढकलून 4 दिवसात तयार होईल. पण त्या टाकीमध्ये मोठा दगड फोडून बी उपयोगाचा नव्हता, कारण ते छोट्याशा तोंडातून बाहेर काढायचा, आतमध्येच बारीक करायचा तो छोटासा, आणि ज्यावेळेस एवढा होईल त्यावेळेस तो द्यायचा बाहेर. पण आतमध्ये ऑक्सिजन आहे नाही, उजेड आहे नाहीये, गरम होते. म्हणजे लेणी खोदताना सगळ्यात अवघड काम हे कुठलं असायचं, पाण्याची टाकी कोरडं. ते जरी दिसायला एवढं साधं दिसतं, पण सगळ्यात अवघड काम आहे. कारण हे काम हे उघडे काम आहे, ते सहजासहजी माणूस करतं. चला बाबा इथं, आणि एवढं की ऊन वारा पाऊस एवढंच काही होत नाही. पण टाकीमध्ये काही हवा येत नसायची, तिथे एकतर दिवा लावायचा, दिवे त्यावेळेचे, त्या दिवेचे धूर कधी व्हायचे, कधी कधी जीवितहानी पण झालेल्या अशा काही लेणीमध्ये त्यावेळेच्या. की असं या लेणीचा इतिहास आहे, आणि एवढी धरोहर आज आपण खराब होताना आज आपल्या डोळ्यानं बघतोय. आणि म्हणून आज सगळ्यांनी एक श्रमदान म्हणून या ठिकाणी एक थोडंसं एक आपल्याला फुलाचे पाकळी सर्वांनी योगदान दिले. खरंच एक नावाच्यासारखी गोष्ट आहे. एक एबीसी बॅटरी बरोबर तुम्ही जोडून आज छानपैकी स्तूप सजवला, धुवून पुसून व्यवस्थित केला, त्याची पूजा केली. कदाचित तो स्तूप तरी स्वतःला धन्य झाला असं म्हणलं असेल की कितीतरी वर्षानंतर आज कुठेतरी माझी इथून पूजा केली. चालेल, थांबूया ठिकाणी.